नमस्कार. आमच्या चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे. आज आपण भरलेली सिमला मिरची कशी करायची ते पाहूया. आता त्यासाठी लागणारं साहित्य, ही मी सिमला मिरची घेतलेली आहे 1/2 किलो. ही चांगली स्वच्छ धुवून पुसून घेतलेली आहे. त्यासाठी आता एक आपल्याला वाटण करायचं आहे. तर त्यासाठी मी घेतले खोबरं, थोडंसं जिरं, कोथिंबीर आणि लसूण. आता हे वाटणाचं झालं. त्याच्यानंतर हे शेंगदाण्याचा कूट, भाजलेले शेंगदाण्याचा कूट आहे, हळद, कढीपत्ता, आणखीन मोहरी आहे, एक कांदा लसूण मसाला घेतला आहे, हा आपला साधं लाल तिखट घेतलेलं आहे, धना जिरा पावडर घेतलेली आहे. आता एवढ्या साहित्यामध्ये आणि मीठ आपलं आणि तेल याच्यामध्ये आपल्याला मिरची बनवायची आहे. आता सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला काय करायचं आहे, मिरची कापून घ्यायची. आपण जसं वांग्याला करतो ना, वरती 2 काठ मारतो भरण्यासाठी, तसं मिरचीला आता आपल्याला काय करायचं आहे, कापून घ्यायचं आहे. आता मिरची कापण्या अगोदर हे वाटण मी एक तयार करून आणते. त्यानंतर आता आपण मिरची कापून घेऊया. हे बघा, अशी मिरची कट करून घ्यायची आहे. कोवळी आहे त्यामुळे आतमध्ये काही एवढ्या बिया नाही आहेत त्याच्यात. जून असेल तर बिया असल्या तर त्या काढून टाकायच्या. ह्यातल्या पण बिया आपल्याला काढून टाकायच्या असल्या तर. अशा प्रकारे आपल्याला सगळ्या मिरच्या कट करून घ्यायच्या आहेत. मिरच्या सगळ्या कट करून झाल्या की आपल्याला एक मसाला बनवून घ्यायचा आहे. आता तो मसाला बनवूया. मिरच्या सगळ्या कट झाल्यानंतर त्या पहिला शेंगदाण्याचा कूट घालूया. नंतर हे आपण बनवलेलं वाटण, कोथिंबीर, खोबरं आणि जिरं आणि लसूणचं. त्याच्यानंतर आपण इतर जे आपण मसाले घेतलेत ते घालूया. धना पावडर, त्यानंतर हळद टाकायची आपल्याला. हळद थोडीशी टाकायची, अर्धा चमचा, कारण आपण फोडणीत पण टाकणार आहोत. त्यानंतर आपल्याला कांदा लसूण मसाला टाकते मी. नंतर आपलं रोजचं लाल तिखट असतं ते टाकूया आणि मीठ. कांदा लसूण मसाल्यात मीठ असतं त्यामुळे मीठ थोडंसं बेतातच टाकायचं. आता हे सगळं छान एकजूट करून घ्यायचं आहे. त्यात थोडंसं 1-2 चमचे तेल घालायचे आपल्याला, आता ते सगळं एकत्र छान होण्यासाठी, मिक्स होण्यासाठी. आता आपण हे सगळं एकत्र मिक्स करून घेतो आहे छानपैकी. सगळे मसाले एकसारखे मिक्स झाले की मग आपल्याला हे सगळं मिरचीमध्ये सगळं भरून घ्यायचं आहे आपल्याला. एकसारखे आता एकत्र सगळं छान झालं किंवा आता आपण मिरचीमध्ये भरून घेऊया. अशा प्रकारे आपल्याला सगळ्या मिरच्या व्यवस्थित भरून घ्यायच्या आहेत. आता मिरच्या सगळ्या भरून झाल्यात आपल्या. आपण आता गॅसकडे जाऊया. गॅसवर आपण एक कढई ठेवली आहे. कढईमध्ये आपल्याला थोडंसं तेल घातलेलं आहे. आता ते तेल तापलं की आपल्याला पहिलं काय घालायचं आहे, मोहरी घालून घ्यायची आहे. सगळ्यात पहिली मोहरी घालायची. मोहरी चांगली तडतडली की मग जिरं घालायचं. मोहरी चांगली तडतडली की आता आपल्याला जिरं घालून घ्यायचं आहे. कढीपत्ता घालायचा आहे आपल्याला थोडासा, आणि मग जो आपण थोडासा कांदा चिरून घेतलेला आहे, तो एक छोटा कांदा घेतलेला आहे तो टाकायचा आहे आपल्याला. कांदा चांगला आपल्याला आता लाल करून घ्यायचा आहे. चांगला मस्त परतून घ्यायचा आहे कांदा. कांदा परतून झाला की आपल्याला एकदम थोडंसं हळद आणि थोडीशी लाल तिखट घालायची त्या कांद्यापुरतीच, कारण आपण मिरचीत सगळं घातलेलं आहे. आता कांदा परतल्यानंतर आपल्याला मिरची आपल्या सगळ्या तेलावर
हलक्या हाताने सगळं परतत न्यायच्यात, कारण त्यातला मसाला निघता कामा नये. हलक्या हाताने चांगल्या मिरच्या तेलामध्ये परतून घ्यायच्यात आपल्याला. आता हा उरलेला मसाला आहे तो पण आपण घालून घेऊ त्याच्यामध्ये. थोडासाच राहिलेला होता तो घालून घेऊया. आणि आता आपण व्यवस्थित परतून त्याच्यावर झाकण ठेवायचं आहे. झाकण ठेवून एक 5-10 मिनटं झाली, 5 मिनटातच त्याला एक चांगली वाफ आली की मग जरा कडेनी मिरच्या एकदम हलक्या हाताने उलटून बघायच्या. मिरच्या लगेच शिजतात त्या वाफेवर, तरी पण थोडं वाफेचं पाणी पडलेलं असते. एकदम छान शिजल्या तेव्हा, एकदम छान शिजल्यात. अजून एखादी वाफ काढली ना तर छान शिजून जाते. एकदम छान शिजलेल्या आहेत आता मिरच्या. आता आपण काय करायचं आहे, त्याला सर्विंग बाउलमध्ये काढून घ्यायचं आहे. तुम्हाला जर वाटत असेल थोडंसं ओलसरपणा ठेवायचं तर पाणी घालू शकता. हे वाफेचं पाणी पडलेलं आहे थोडंसं, पण तुम्हाला करू शकता तुम्ही लपथपीत करायचे असेल तर छान होते. बघा मी सर्विंग बाउलमध्ये काढते. एकदम सुंदर झाले, दिसते छान, लाल भडक झालेली आहे. नक्की तुम्ही अशा प्रकारे करून बघा, खूप छान होते, चवीला पण खूप छान लागते. तुम्हाला जर माझी रेसिपी आवडली तर मला कमेंटमध्ये करून सांगा. लाईक करा, शेअर करा माझ्या चॅनलला आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.